आणि माझा कॅमेरा फोटो आगे तू घे ना, तू घे, बिंदास घे, काय प्रॉब्लेम नाही, तेवढं होणारच आहे रे. आगे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र एकाच ठिकाणी आहेत. महापौर बंगल्याच्या जागेचं हस्तांतरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. सोबत मुंबईचे महापौर आहेत, आयुक्त आहेत, शिवसेनेचे सर्व आमदार नेते सर्वजण आहेत एकत्र आणि भाजपचे देखील खासदार एकत्र आहेत. सर्वजण एकत्र येऊन हा जो एक सोहळा आहे तो आता पूर्णत्वास येतो. थोड्याच वेळापूर्वी महापौर बंगल्यावरती गणेश पूजन आणि वास्तुपूजन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. इथे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे या संपूर्ण 3.5 एकर महापौर बंगल्याच्या जागेचं जे हस्तांतरण आहे ते आता पूर्ण झालेलं आहे. आता यापुढे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारकाचं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने सुरू करणार आहे. येत्या काही दिवसातच भूमिपूजनाचा देखील कार्यक्रम होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक नेमकं कसं होणार आहे याबद्दल अधिक माहिती दिली जाणार आहे. एकूणच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे ते बनवलं जाणार आहे. आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर एक मोठा नामफलक आहे. याआधी या जागेची ओळख ही होती मुंबईचे महापौरांचं निवासस्थान अशी ओळख होती. त्या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असा नामफलक लावण्यात आलेला आहे आणि याच नामफलकाच्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आता उभे आहेत. फोटो सेशन सुरू आहे. त्याच्यासोबत शिवसेनेचे नेते देखील उपस्थित आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. एकूणच या वास्तूला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उपस्थिती अनेक वेळा या वास्तूमध्ये होती. अनेक शिवसेनेच्या घडामोडींचा ऐतिहासिक साक्षीदार हा महापौर बंगला आहे. त्यामुळे याच महापौर बंगल्यावरती शिवसेना प्रमुखांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती. त्यामुळे या स्मारकासाठी अनेक प्रयत्न शिवसैनिकांना केले जाते. गेली 5 वर्ष आपण बघतोय की केंद्राच्या अनेक जाचक अटींमधून पूर्तता मिळवून शेवटी आता हे हस्तांतरण पूर्ण झालेले. कारण महापौर बंगला हा समुद्र किनाऱ्याला अगदी लागून आहे. त्यामुळे CRZ असेल, पर्यावरण असेल, अशा अनेक अटी होत्या. त्या जाचक अटींमध्ये शिथिलता आणून केंद्रामधून परवानगी घेऊन शेवटी आता या स्मारकाला परवानगी मिळालेली आहे. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच हे सगळं हस्तांतरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. या संपूर्ण 3.5 एकरची ही संपूर्ण महापौर बंगल्याची जागा आहे. जवळपास 12,440 चौरस मीटर इतका हा मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हे स्मारक होणार आहे. आणि त्यासाठी शिवसेना गेले काही वर्ष सतत झगडताना आपल्याला दिसत होती. आता त्यांचं कुठेतरी स्वप्न साकार होताना दिसत आहे. शिवाजी पार्कच्या समोरच असलेला हा महापौर बंगल्याचा परिसर हा शिवसैनिकांसाठी खूप मोठा एक आदर्श आणि घडामोडींचं ठिकाण आहे. कारण शिवाजी पार्क असेल, महापौर बंगला असेल, इथे शिवसेनेच्या अनेक बैठका झालेल्या, अनेक राजकीय निर्णय जे आहेत ते इथून घोषित झालेले आहेत. त्यामुळे याच ठिकाणी शिवसेना प्रमुखांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार इथे मागणी करण्यात आली होती. त्यासाठी कागदोपत्री पूर्तता देखील करण्यात आली होती आणि ही पूर्तता झाल्यानंतर आता सरतेशेवटी मुंबई महापालिकेकडनं अधिकृतरित्या हस्तांतरण जे आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे देण्यात आली. आपण जर समोर आता व्हिज्युअल्स बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये अनेक एकदम खेळीमेळीचं वातावरण दिसून येत आहे. आपल्याला सध्या माहितीच आहे की लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. युती होणार की नाही याबद्दल खूप प्रश्न विचारले जातात. मात्र युतीबद्दल नसले तरी अनेक खेळीमेळीचं वातावरण आपल्याला इथे समोर दिसत. स्वतः देवेंद्र फडणवीस अगदी हसतमुखाने सर्व नेत्यांशी, खासदारांशी चर्चा करताना दिसतात. उद्धव ठाकरे हे देखील सर्वांशी चर्चा करताना अगदी कौटुंबिक वातावरण असल्यासारखं वातावरण समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं यांचं हे हसतमुख चेहरे आहेत ते कायम दिसतील का असा देखील प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे युती होणार का याबद्दल अजूनही सगळी कारणं जी आहेत उत्तरं जी ती गुलदस्तक असली तरी सध्या इथे आपण बघत असाल की देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांशी आपुलकीने चर्चा करताना दिसत आहेत, सगळ्यांशी बोलतायत. उद्धव ठाकरे देखील सर्वांशी चर्चा करतायत. अगदी युतीमध्ये कुठलंही मतभेद नसल्याचं वातावरण सध्या तरी इथं समोरचं चित्र बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं तसं चित्र दिसतंय. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या वेळेला काय परिस्थिती आहे हे बघायला आपल्याला पाहावं लागेल. एकूणच शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या निमित्ताने हे दोन्ही पक्षाचे जे दिग्गज नेते आहेत ते एकत्र आलेले आपल्याला समोर पाहायला मिळतात. एकूणच नेते मंडळी, आमदार, खासदार यांच्या सगळ्यांच्या गराड्यामध्ये हे नेते मंडळी आहेत. एक
आपुलकीची विचारपूस सुरू आहे। स्मारक नेमकं कसं होणार याबद्दल देखील माहिती काढली जात आहे। थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्मारकाच्या ठिकाणी जे गणेश पूजन आयोजित केलं गेलं होतं, वास्तुपूजन आयोजित केलं होतं, त्या वास्तुपूजनामध्ये स्वतः त्यांनी आरती करून पूजा देखील केलेली आहे, स्वतः त्यांनी सहभाग इथे नोंदवलेला आहे। आणि त्यानंतर इथे आता हस्तांतरणाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला। अधिकृत आता बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे हे या जागेचा ताबा जो आहे तो मिळालेला आहे। येत्या काही दिवसातच बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक नेमकं कसं केलं जाणार याबद्दल आरेखन केलं जाणार आहे। आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे, डिजिटल तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे। अतिशय आधुनिक पद्धतीने हे स्मारक जे आहे ते केलं जाणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे। समोरच्या बाजूला आपण बघितलं तर शिवसेनेचे नेते असतील, मंत्री असतील, सगळेजण इथे चर्चा करताना एकमेकांशी, भाजपचे नेते देखील एकमेकांशी हस्तांदोलन करतायत, एकमेकांशी चर्चा करतायत। एकूणच खेळीमेळीचं वातावरण दिसत आहे। युतीमध्ये कुठलंही मतभेद नसल्याचं चित्र तरी सध्या तरी समोर असल्याचं दिसतंय। मात्र खरी परिस्थिती काय आहे, निवडणुकीचा जसा काळ सुरू होईल तसं आपल्याला दिसू लागेल। काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथून निघणार आहेत, त्यांचा ताफा इकडनं निघणार आहे। तत्पूर्वी सर्वांशी निरोप समारंभ जो आहे तो करण्याचा स्वतः मुख्यमंत्री आता गाडीमध्ये बसलेत आणि ते महापौर बंगल्यावरनं पुढच्या कार्यक्रमाच्या दिशेने निघतायत। तत्पूर्वी त्यांनी सर्व शिवसेना नेत्यांशी गाठीभेटी घेतलेल्या, सगळ्यांशी निवांत अगदी चहापान करून सर्वांशी निवांत चर्चा केलेली आहे। मुख्यमंत्री त्यांचा ताफा जो आहे तो पुन्हा सह्याद्री निवासस्थानाच्या दिशेने निघालेला आहे, राष्ट्रीय गेस्ट हाऊस। त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता महापौर बंगल्यामध्ये आतमध्ये गेलेले आहेत आणि शिवसेना नेत्यांसोबत त्यांची आता चर्चा जी आहे ती ते सुरू झालेली आहे। स्वतः महापालिका आयुक्त अजय मेहता जे आहेत त्यांना अधिक माहिती देत आहेत की हस्तांतरण झाल्यानंतर काय काय नेमकं कामाची सुरुवात कुठून कशी करता येऊ शकेल। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की महापौर बंगला हा ऐतिहासिक वारसा आहे, हेरिटेज प्लेस आहे, त्यामुळे या ठिकाणी कुठलंही बांधकाम जे अतिरिक्त ते करता येणार नाहीये। त्यामुळे इथे या वास्तूला कुठलाही धोका न पोहोचवता कशा प्रकारे काम करता येईल याबद्दल अधिक माहिती आणि चर्चा या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला कळतंय। उदय, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की याच कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। काय चर्चेचं स्वरूप होतं, काय माहिती मिळते? सध्या तरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झालेली आहे। चहापानाच्या दरम्यान ही बातचीत झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिळते आहे। युती संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, फक्त एकमेकांशी खाली खुशाली आणि या महापौर निवासस्थानाच्या ठिकाणी जे स्मारक होणार आहे, स्मारक कसं बनवणार याबद्दल उत्सुकता स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील होती। त्यामुळे त्यांनी देखील त्याबद्दल विचारपूस केलेली आहे की नेमकं कसं होणार आहे स्मारक, काय नियोजन आहे याबद्दल विचारपूस केल्याची माहिती आपल्याला समजते। उदय, या सगळ्यामध्ये आता स्मारकाच्या कामाला कधीपासून सुरुवात केली जाणार आहे? सर्वांना खरं तर तीच उत्सुकता आहे। या जानेवारी महिन्याच्या शेवटी महापौर बंगल्याच्या ठिकाणी भूमिपूजनचा कार्यक्रम आहे आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतरच खऱ्या अर्थाने वास्तुपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। अगदी ही दृश्य आपण बघतोय। उदय, आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येनं शिवसेनेचे नेते सुद्धा उपस्थित असलेले दिसत आहेत। कुठंतरी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन झालंय असं म्हणता येईल? आपण बघितलं, हा फोटो बघितल्यानंतर महापौर बंगल्याचा जुना महापौर बंगला आहे आणि आता इथं बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार आणि त्याच्यात गणेश पूजनाचा कार्यक्रम आहे आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिग्गज नेते सगळे शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे। महापौरांचं निवासस्थान आता राणीच्या बागेमधल्या सरकारी बंगल्यामध्ये हलवण्यात आलेला आहे। सगळे नेते आणि खेळीमेळीच्या वातावरणात एकंदरीत बघितलं तर ह्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गणेश पूजनामध्ये भाग घेऊन या सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं कुठेतरी शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन जे आहे ते झालंय का अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसते आणि याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। मात्र आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे ही चर्चा राजकीय नव्हती, ही चर्चा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्याच बोलणं जे झालेलं आहे त्याच अनुषंगानं ही चर्चा असल्याचं सुद्धा बोललं जातंय। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एक महत्वाचा कार्यक्रम पार पडलेला आहे, बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचं गणेश पूजन या महापौर बंगल्यामध्ये, जुन्या महापौर बंगल्यामध्ये झालेलं आहे। काय सांगाल ओव्हरऑल या कार्यक्रमाबद्दल?
एकतर युतीच्या मध्ये दिवसेंदिवस जो रोज आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू असतो, अशा परिस्थितीमध्ये ठाकरे सिनेमा असो किंवा आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक असो, त्या निमित्तानं एकत्रित येणं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सीएम येणं ही एक मोठी गोष्ट आहे। विशेष म्हणजे भाजपाच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की या घटनेतून पुढच्या काळामध्ये युतीचे अधिक चांगले सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक पावलं पडतील, कदाचित त्याचे काही ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या काही दिवसांमध्ये समोरही येतील। पण आजच्या घटनेमुळे कुठे ना कुठेतरी शिवसेना किंवा भाजपामध्ये जे नेते युती व्हावी अशी अपेक्षा धरतात त्यांना आजची घटना एक महत्वाची वाटते। दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक फार मोठी गोष्ट आहे। सत्तेची 4 वर्ष पूर्ण होत आहेत, 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आता निवडणुकांचं वर्ष आहे। अशा काळांमध्ये हे स्मारक होणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतं, कारण की त्यांच्या मनात असणारी एक ती गोष्ट आहे की स्मारक आपल्या सत्तेच्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि जर ते पूर्ण झालं नाही, काही तांत्रिक गोष्टींमध्ये अडकलं तर मात्र समस्या होईल। कदाचित या गोष्टीमुळे काही कागदपत्रांची पूर्तता झालीच नसावी म्हणून गणेश पूजन झालं, पण कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना ज्यांची मनात युती व्हावी अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे असं म्हटलं तर वावगं नाही। अगदी सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं आणि यानंतर आपले प्रतिनिधी अमन सय्यद आपल्या सोबत आहेत आणि ते त्या जुन्या महापौर बंगल्याच्या तिथे आहे जिथं गणेश पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे। अमन, काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? निश्चितच हा ऐतिहासिक दिवस आहे शिक्षणाकरिता पण पूर्ण महाराष्ट्रकरिता। आमच्यासोबत दिवाकर रावते, त्यांच्याशी बोलूया। सर, ऐतिहासिक दिन आहे आज। आमच्यासाठी तर ऐतिहासिक आहेच, परंतु ह्या देशातील सर्व हिंदुत्वाकरता हा भविष्यातली तेजस्वी अशी मशाल कायम ठेवत राहणारी आहे असा दिवस आहे। कारण शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की जगाच्या पाठीवर सर्व धर्मीयांना आपापले देश आहेत, अनेक देश आहेत, पण हिंदूंकरता फक्त एकच देश आहे, तो हिंदुस्थान। त्या देशात राहणारे जे सगळे नागरिक आहेत ते हिंदुस्थानचे नागरिक आहेत, म्हणून ते हिंदू आहेत। त्यांचा जात धर्म कुठलाही जरी असला तरी ते या हिंदुस्थानच्यामुळे हिंदू आहेत। तर हिंदुत्वाची ज्वलंतता म्हणजे व्यक्त होणारं हिंदू आज हे स्मारक होत आहे आणि हिंदुत्वाच्या नावाने या देशातल्या जनतेने प्रचंड प्रमाणावर आपल्या भावना व्यक्त करून या देशामध्ये मी सरकार आणू शकतो असं व्यक्त झाल्यानंतर सुद्धा आज राम वनवासात का हा प्रश्न जर पडत असेल तर शिवसेना म्हणजे स्मारक हे त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आणि मोलाचं आहे। सर, मुख्यमंत्री स्वतः होते इकडे आणि बीजेपीचे जे पूनम महाजन पण होते, ते तुम्ही कसं बघता? म्हणजे एक महत्त्वपूर्ण दिवस शिवसेनेसाठी आहे, पण मुख्यमंत्री पण स्वतः इकडे आले आणि हे जे कार्यक्रम होता जे हस्तांतरणाचं त्याच्यामध्ये सामील आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय? एक प्रश्न आहे, पूनम महाजन ह्या त्या ट्रस्टमध्ये आहेत, त्यामुळे त्या ट्रस्टी आहेत म्हणून त्या आज हजर होत्या आणि आज ट्रस्टकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिकृत हस्तांतर या जागेचं केलेलं आहे। तर आता याच्या पुढची स्मारकाची जबाबदारी आहे ती ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे अध्यक्ष आदरणीय उद्धवजी आहेत ते आता तातडीने पुढे सरकेल। आजपर्यंत अनेक स्मारकांच्या संदर्भामध्ये चर्चा होतात, स्मारकाला निधी मिळतो, स्मारकाची घोषणा होते, स्मारकाचे होते, म्हणून ते उभे राहण्याकरता अनेक कटकटी असतात। सुदैवाने आज ह्या स्मारकासंदर्भातल्या सर्व परवानग्या ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत, का दुसरी कधी राहिले असेल पण सगळं प्राप्त झाले आहेत। तुमची काय अपेक्षा आहे? किती दिवस म्हणजे किती तो ट्रस्ट तो खरं म्हणजे जमिनीच्या खालचं असल्यामुळे भुयारी असल्यामुळे थोडा वेळ लागेलच, म्हणून तो हे सगळे जे काय वर्ष जे आहे त्याच्यात शिवसेना प्रमुख रमून जायचे। मी पण महापौर होतो तेव्हा ते अनुभवलेलं आहे। तर हे जशान तसं शिवसेना प्रमुखांना जे मनापासून भावत होतं ते तसंच राहणार आहे आणि त्याचं लोकांना स्मारकाच्या रूपाने हे जमिनीखालचं स्मारक पुढे होतं। एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की जेव्हा गणेश पूजन झाला त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री पण मध्ये चर्चा पण झाली, म्हणजे ज्या प्रकारची जे आता राजकारणात चाललं आहे की शिवसेना नेहमी टीका करते, पण आज जे एकत्र येणं आणि बसून चर्चा करणं ते तुम्ही कसं बघतात? मला वाटतं तुमचा काहीतरी प्रश्न विचारण्यास गल्लत होते। शिवसेना प्रमुख हे पूर्ण शिवसेना भाजप सर्वांचे मार्गदर्शकच होते, किंबहुना शिवसेना प्रमुखांनी मनावर घेतलं म्हणून आज भारतीय जनता पक्ष पूर्ण सत्तेमध्ये असल्याचंही देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी आपल्या मुलाखतीत मान्य केलं। तर त्यांचं स्मारक आहे,
आज इथे आले, त्याने हस्तांतर केलं. मुख्यमंत्री आहेत, उद्धवजी आहेत, त्यांचे संबंध आहेत. आजचा प्रश्न राजकारणाचा असू शकत नाही. आज हा प्रश्न स्मारकाचा आहे. राजकारणाच्या जागी चालत आहे. पण ते हृदयात जे खटास होती ते कमी झाली आहे. हृदयात जे खटास होती त्याचे खटाव कशाला कमी व्हायचे? जनतेच्या हिताचं जे असेल त्या बाबतीमध्ये शिवसेना कधीही माघार घेत नाही. कोणाशी कोणाबद्दलही म्हणजे कॉम्प्रोमाइज वगैरे करत नाही. जनतेच्या हिताकरता शिवसेना नेहमी तत्पर राहील आणि ती त्या पद्धतीने जे सरकार असेल त्या सरकारला काम करायला भाग पाडेल. आम्ही सरकारमध्ये आहोत, ते जनतेचं हित असेल त्या बाबतीमध्ये अजिबात त्याचा अर्थ हे भांडण नसते. जनतेच्या हिताकरता शिवसेना आहे, ते होत नसेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही अजिबात त्या सरकारला करण्याकरता भाग पडतो. पण भविष्यात शेवटचा प्रश्न सर, भविष्यात युती संदर्भात काही सकारात्मक युती हो की न हो, शिवसेना लढत राहणार आणि या देशामध्ये शिवसेनेचा हुंकार आता सर्वांनी ऐकलेला आहे. अयोध्येच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख होते तेव्हाही आंतरराष्ट्रीय शिवसेनेला कीर्ती होती. त्या महाराष्ट्राच्या मराठी मनाचं, महाराष्ट्राच्या आणि देशातल्या हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना आहे. त्यामुळे युती असो की नसो, कळलं की नाही, युतीवर शिवसेना जिवंत नाही. शिवसेनेच्या अस्तित्वावर अनेक लोक पुढे जात असतात. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. युती असो की नसो, पण जनतेचे जे प्रश्न आहेत ते शिवसेना ते सरकार विरोधात उचलणारच. आणि जे आजची जे मुलाखत होती ते राजकारण म्हणजे ह्याच्यावरती पूर्ण राजकारण काही व्ह्यू घ्यायचं नाही असं दिवाकर राऊतांनी म्हणाले. अगदी अमन, धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं दिवाकर रावते आपल्या सोबत होते आणि शिवाजी पार्क परिसरातील महापौरांच्या बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या जागेचं गणेश पूजन संपन्न झालंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे गणेश पूजन संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.